जागतिक वारसा स्थळांच्या शृंखलेमध्ये आज आपण पाहणार आहोत असेच एक व्यापक स्थळ. नमस्कार, मी आहे भागुजी गुरु. तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीट चॅनल. आज आपण भारताच्या एका अशाच जबरदस्त नैसर्गिक आश्चर्याबद्दल बोलणार आहोत, जे चक्क हिमालयापेक्षाही जुनं आहे. एक अशी पर्वतरांग जी आपल्या देशाचे हवामान, पाणी आणि इथल्या जीवसृष्टीवर राज्य करते. चला ओळख करून घेऊया पश्चिम घाटाची. जरा विचार करा. बघा, ज्यावेळी उत्तरेकडे हिमालय नुकताच तयार होत होता, तेव्हा हे पर्वत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर शांतपणे उभे होते, लाखो करोडो वर्षापासूनचे मूक साक्षीदार. चला तर मग या भव्य पर्वतरांगेच्या विशालतेचा आणि तिच्या भूगोलाचा जरा जवळून अनुभव घेऊया. तब्बल 1600 किलोमीटर, हो 1600 किलोमीटर, कल्पनाच करता येत नाही. भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर जणू काही निसर्गाने एक मोठी भिंतच उभारली आहे. गुजरात पासून सुरू होणारा हा प्रवास थेट देशाच्या दक्षिण टोकापर्यंत जातो. ही काही साधीसुधी पर्वतरांग नाहीये, तर एक सलग अखंड साखळी आहे. उत्तरेला तापी नदीपासून सुरू होते आणि दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पोचते. तब्बल 6 राज्यामधून प्रवास करते. हीच ती नैसर्गिक भिंत आहे जी दख्खनच्या पठाराला अरबी समुद्रापासून वेगळं करते. आणि याच पर्वतांना आपण मोठ्या अभिमानाने सह्याद्री पर्वतरांग म्हणतो. सह्याद्री या नावामध्येच किती सुंदर अर्थ दडला नाही का? हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो सहिष्णू किंवा परोपकारी. म्हणजे एकीकडे हे पर्वत मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रचंड मारा सहन करत खंबीरपणे उभे आहेत आणि दुसरीकडे असंख्य जीवजंतूंना आश्रय देऊन परोपकारही करतात. खरंच यापेक्षा समर्पक नाव असूच शकत नाही. पण या घाटाची खरी ओळख फक्त त्याच्या आकारात नाहीये, त्याची खरी ताकद आहे भारताचा मान्सून घडवण्यात. हो, त्यांना महान मान्सून निर्माता म्हटलं जातं. कसं? ही प्रक्रिया खूप रंजक आहे. बघा, अरबी समुद्रावरून बाष्पाने भरलेले ढग येतात आणि या पर्वतांना येऊन धडकतात. आता हे पर्वत एका विशाल भिंतीसारखे त्यांना अडवतात आणि वर जायला भाग पाडतात. हवा जसजशी वर जाते तशी ती थंड होते आणि त्यातील बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते. यालाच ओरोग्राफिक लिफ्ट म्हणतात. आणि याचमुळे पश्चिम घाटाच्या पश्चिम बाजूला अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळतो. आणि याचा परिणाम इतका जबरदस्त आहे ना, की घाटाच्या पश्चिमेला म्हणजे वाऱ्याच्या दिशेला इतका पाऊस पडतो ना, की तेथे हिरवीगार घनदाट जंगले तयार होतात. आणि दुसरीकडे पूर्वेला म्हणजेच पंथाराच्या बाजूला पाऊस पोचेपर्यंत ढग जवळजवळ रिकामे झालेले असतात. आणि म्हणूनच दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग कोरडा पर्जन्यशाळेचा प्रदेश बनला आहे. म्हणजेच पश्चिम घाट एक महाकाय काम करतो. असं समजा, तो मान्सूनचा सगळा पाऊस स्वतःमध्ये शोषून घेतो आणि मग वर्षभर हळूहळू सोडत राहतो. याच पाण्यामुळे गोदावरी, कृष्णा आणि कावेरी सारख्या मोठ्या नद्या वाहत्या राहतात. म्हणूनच त्यांना भारताच्या जलसुरक्षेचे रक्षक असेही म्हटले जाते. आता आपण हवामान आणि पाण्याबद्दल तर बोललो, पण या घाटांनी आपल्या कुशीत एक अख्खं जिवंत जग सामावून घेतले. हे आहे जागतिक केंद्र, एक हॉटस्पॉट. इथे वनस्पतींचे एक अद्भुत विश्व आहे. तब्बल 6000 पेक्षा जास्त प्रकारची झाडं, फुलं आणि वेली येथे वाढतात. आकाशाला भिडणाऱ्या उंच वृक्षापासून ते फांद्यांवर फुलणाऱ्या नाजूक ऑर्किड पर्यंत ही विविधता खरंच डोळे दिपवणारी आहे. आणि जिथे इतकी झाडं आहेत तिथे पक्षी तर असणारच. बरोबर, तर इथे 500 पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आढळतात.
जणू काही निसर्गाची सुरेल मैफिलच इथे 24 तास सुरू असते. याच अविश्वसनीय संपत्तीमुळे युनेस्कोने 2012 मध्ये याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या पर्वतरांगेला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. इतकंच नाही तर याला जगातल्या 10 सर्वात महत्वाच्या जैविक विविधता हॉटस्पॉट पैकी एक मानलं जातं. म्हणजे अशी जागा जिथे प्रचंड जीवसृष्टी आहे, पण ती तितकीच नाजूक आणि धोक्यातही आहे. आता थोडं इतिहासात जाऊया. म्हणजे काही वर्षापूर्वी नाही तर कोट्यावधी वर्षापूर्वी, आणि पाहूया की हा अद्वितीय भूभाग कसा तयार झाला. ही गोष्ट आहे कोट्यावधी वर्षापूर्वीची, जेव्हा गोंडवाना नावाचा एक महाखंड तुटू लागला. भारतीय भूभाग मादास्कर पासून वेगळा झाला आणि या प्रक्रियेत भारतीय भूभागाच्या पश्चिम किनाऱ्यावर एक उंच सरळसोट कडा तयार झाला. आणि मग लाखो वर्षे ऊन वारा पावसाने या कड्यावर काम केलं, त्याला कोरलं आणि त्यातून आजच्या पश्चिम घाट तयार झाला. आता गंमत म्हणजे हा अख्खा पश्चिम घाट काही एकसारखा नाहीये. त्याचे मुख्य 3 भाग आहेत आणि प्रत्येकाची आपली वेगळी ओळख आहे. एक, उत्तरेकडील भाग तापी नदी ते गोवा. येथे बेसाल्ट खडक आहे, जिथे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे. सह्याद्री, अग्नी आणि पृथ्वीच्या मिलनातून जन्मास आलेला, सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या उदरातून रसरशीत ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला. 9 कोटी वर्षे तो धगधगत राहिला. त्याच्या प्रत्येक कणाकणात त्याने प्रचंड ऊर्जा साठवली. मग 6.5 कोटी वर्षापूर्वी हा ज्वालामुखीचा लावा विसावला. त्याच्या विरामाची जागा ठरली दख्खनची भूमी. त्याचे बाह्य रंग एकदम कणखर, तर अंतरंग मृदू मुलायम. आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच सुळके डोलाने मिरवतात. निसर्ग चक्र चालवणारे हे पर्वत असंख्य नद्यांना जन्म देतात. आपल्या अंतर्यामात शिल्पकलेला आसरा दिला. या सह्याद्रीचा कळस म्हणजे हे कळसूबाईचे शिखर. महाराष्ट्रात सह्याद्रीची जी उंच शिखरे आहेत त्यातले हे सर्वोच्च शिखर. येथे कळसूबाईचे मंदिर अगदी लहान आहे. मंदिराबाहेर त्रिशूळ, देवळी, हिरवा चोडा, घंटा, भगवा झेंडा असा परंपरागत सगळा थाट आहे. समुद्र सपाटीपासून कळसूबाईची उंची आहे 1646 मीटर, म्हणजेच 5427 फूट. त्याच्या खालोखाल येतो दुर्ग सालेर, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला. 2, मध्यभाग गोवा ते पालघाट खिंड. इथे ग्रॅनाइड आणि नीस खडक आढळतात. इथलं उंच शिखर दोडा बेटा हा निलगिरी पर्वतामधील सर्वात उंच पर्वत आहे. येथे 37 मीटर उंचीवर निलगिरीमध्ये 24 उंच शिखरं आहेत. दोडा बेटा हे त्यापैकी सर्वात उंच शिखर आहे आणि दक्षिण भारतातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. हिवाळ्यात येथे किमान तापमान 5 अंशापर्यंत जाते आणि उन्हाळ्यात 10 अंश आणि कमाल तापमान 21 अंशापर्यंत जाते. या परिसरात जंगलात रिझर्व्ह फॉरेस्टचे दृश्य आहे आणि तुम्ही कर्नाटक सीमा आणि सूर्योदय सूर्यास्त पाहू शकता. तुम्हाला पक्षी निरीक्षणाचे आणि ट्रेकिंगचे सुंदर दृश्य मिळू शकते. हे आणखी एक आकर्षण आहे. 3, दक्षिणेकडील भाग पालघाट खिंडीच्या दक्षिणेस. अनामुडी नावाचं संपूर्ण पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. अनामुडी हे दक्षिणेतील हिमालयानंतर सर्वात उंच असे शिखर आहे. त्याची उंची 7000 फूट आहे. येथील खडकाचा प्रकार ग्रॅनाइट आणि नीस आहे. या पर्वतरांगेत एर्नाकुलम नॅशनल पार्क आहे. येथे निलगिरी ताहर हे खास प्रकारची रानशेळी आहे. पूर्ण डोंगर भरून चहाचे मळे दिसतात. या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माणसांची वस्ती एवढ्या उंचीवर आहे. एकदम मनमोहून टाकणारा निसर्ग.
डोंगर आणि ढग एकमेकात मिसळतात. अनामुडी हे सर्वात उंच शिखर हत्तीच्या तोंडाप्रमाणे दिसते. आणि आता आपण पश्चिम घाटाच्या सर्वात खास गोष्टीकडे वळूया. त्याचं जिवंत संग्रहालय म्हणजे इथले असे जीव जे संपूर्ण जगात फक्त आणि फक्त इथेच सापडतात. आता स्थानिक प्रजाती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर हे असे जीव आहेत जे जगात फक्त आणि फक्त एकाच भौगोलिक प्रदेशात आढळतात, दुसरं कुठेही नाही. पश्चिम घाट लाखो वर्षे इतर भूभागापासून वेगळा राहिल्यामुळे इथल्या जीवसृष्टीने स्वतःचा एक वेगळा उत्क्रांतीचा मार्ग निवडला. म्हणूनच याला उत्क्रांतीचे जिवंत संग्रहालय मानतात. काही उदाहरणं पाहिली की लगेच कळेल. बघा, निलगिरी ताहर ही खास प्रकारची रानशेळी. सिंहपूस वानर याची आयाळ अगदी सिंहासारखी दिसते. मलबार ग्लायडिंग फ्रॉग जे हवेत तरंगू शकतो. आणि जांभळा बेडूक जो वर्षातून फक्त एकदाच जमिनीवर येतो. हे सगळे अद्भुत जीव फक्त आणि फक्त पश्चिम घाटातच आढळतात. पानावर घरटे करणारा अजून एक जीव तो म्हणजे विणकर मुंगी. पण ती एकटी राहत नाही, तर समूहाने राहतात. राणी मुंग्या कामगार मुंग्यांपेक्षा कमी असतात. पावसाळा सुरू झाला की जंगलाचं रूप बदलतं. नवीन गवत उगवतं, फुलझाडे उगवतात. जनावरांची चाऱ्याची गरज ही गवताची कुरणे भागवत असतात. गवा हा बैलकुळातील सगळ्यात मोठा प्राणी. पश्चिम घाटाच्या जंगलात गव्याचा आढळ जास्त आहे, हे कळपात राहतात. अलीकडे चोरट्या शिकारीमुळे गव्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अधिवासाचं संवर्धन हेच जैवविविधतेचं संवर्धन आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता द्वीपकल्पीय नद्यांचा उगम. पश्चिम घाट हे भारतातील अनेक प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे. या नद्या सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योगासाठी आवश्यक पाणी पुरवतात. या नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेनुसार त्यांचे वर्गीकरण असे करता येते. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या पेरियार, भरतपुझा, नेत्रावती, शरावती आणि मांडवी. या नद्यांवर अनेक ठिकाणी धरणे बांधलेली आहेत आणि जलव्यवस्थापन केलेले आहे. दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी. पश्चिम घाटाची सलग पर्वतरांग ओलांडण्यासाठी येथील घाट आणि खिंड सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहेत. या घाटांमुळेच पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी दरम्यान वाहतूक आणि व्यापार शक्य होतो. काही प्रमुख घाट असे आहेत पहा. थाळघाट म्हणजेच कसारा घाट मुंबई आणि नाशिक यांना जोडतो. भोरघाट मुंबई आणि पुणे यांना जोडतो. पालघाट कोइंबतूर आणि पालकड यांना जोडतो. सेनकोट्टा गॅप मदुराई आणि कोट्टायमला जोडतो. या पश्चिम घाटाच्या उतारावर चहा, कॉफी, पाम तेल आणि रबर यांचे मोठ्या प्रमाणात मळे आहेत, जे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात. नद्या, जंगले, जीव, वनस्पती सर्व एकमेकावर अवलंबून आहेत. या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अनेक राष्ट्रीय उद्यानं, वन्यजीव अभयारण्ये, आरक्षित वन स्थापन केली गेली आहेत. पण ही सगळी जादू, हा सगळा खजिना आज धोक्यात आहे. त्याची कारणं अनेक आहेत, जसे की बेसुमार खाणकाम, जंगलतोड आणि वाढतं शहरीकरण. या सगळ्यामुळे आपण हे नैसर्गिक वैभव गमावण्याच्या मार्गावर आहोत. आपण आताच पाहिलेले हे सिंहपूछ वानर आणि जांभळे बेडूक, त्यांचं घर धोक्यातच आहे.
म्हणूनच याला संकटग्रस्त क्षेत्र असंही म्हटलं जातं. ते पश्चिम घाट म्हणजे फक्त डोंगर रांगा नाहीत, ती भारताची जीवनरेखा आहे. आपले हवामान घडवणारी, आपल्या नद्यांना जन्म देणारी आणि जगात कुठेही न सापडणाऱ्या जीवांना सांभाळणारी एक पालकजन्य आहे. हे सगळं पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो की जर हे घाट उत्क्रांतीचे जीवन संग्रहालय असतील तर त्यांची ही अद्भुत कहाणी भविष्यातही चालू राहावी यासाठी आपण काय करणार आहोत.